हॅलो मैत्रिणींनो, आज आहे रविवार. रविवार म्हटलं की सगळं काम कसे हळूहळू असतात. उशिरानं उठायचं आणि काय गडबड नसते कामाची. आणि आज रविवार असल्यामुळे आज आमच्यात स्पेशल नाश्त्याला असते पावभाजी. पावभाजीसाठी सामान काही जास्त लागत नाही. बटाटो, टमॅटो, फ्लावर, बीट आणि वाटाणे एवढ्या भाज्या झाल्या की पावभाजी जाते. आणि पाव आणायचे, तुपात जरा तूप लावून ते जरा पाव भाजायचे आणि सोबत कांदा, लिंबू, मग काय पावभाजी खायला मज्जाच. आज दुपारच्या जेवणासाठी बनवलं होतं चिकन आधी तेलात असं फोडणीला घातलं होतं आणि ते पाणी सुटल्यानंतर त्यात नंतर दुसरं पाणी घातलं आणि ह्याचा सौदा करायला घेतला होता. वाळच खोबरं घालतो आम्ही. खोबरं, लसूण, टमॅटो, कांदा हे सगळं चिरून घेतलं. नंतर जिरं, तीळ, खडे मसाले भाजून घेतलं आणि खोबरं नंतर भाजलं. हे सगळं तयार करून घेतलं आणि ते बारीक करून मग फोडणी दिली. कांदा आणि टमॅटोसुद्धा भाजून घेतले. ते मिक्सरला बारीक केलं. मग सुक्कं पातळ असं दोन्ही आमच्यात करायला लागतं. मस्त झणझणीत तयार झाले. त्यानंतर ह्याच्यासोबत लागते भाकरी. मस्त मग आम्ही दुपारी जेवलो आणि आज अचानक चिमटाच तुटला. मग चिमटा आणण्यासाठी आम्ही गेलो भांड्याच्या दुकानला. तिथे गेल्यावर एकच वस्तू घ्यायची असते पण तिथे सगळं बघून घेऊच वाटतं. मग तिथे एक चिमटा सिलेक्ट केला. नंतर सुवीरला ॲपल ज्यूस प्यायसाठी काचेचं भांडं दिसलं. ते म्हणजे तो बाहेर प्यायला त्याला खूप आवडतं. मग घरात पिल म्हणून असं एक भांडं घेतलं. नंतर आम्हाला दिसलं तिथं जाळे. जसं भांडी धुवून ठेवलं की जाळ्यामध्ये सगळे चमचे ते खालीच जातात. तिथं उडकून घ्यायला लय त्रास होतं म्हणून ती बारकी भांडी धुण्यात ठेवायसाठी ते जाळं घेतलं. नंतर जेवणासाठी 2 ताटं कमी पडत होती म्हणून ताट घेतलं. मस्तपैकी मग भेळ खाल्ली आम्ही. आणि सुवीरला आईस्क्रीम खायचं होतं मग ते आईस्क्रीम घेतलं. ते मस्त आईस्क्रीम खात एन्जॉय करत होता. असा तर झाला संडे. आता सोमवारच्या डब्याची तयारी करायची होती. नाही तर गवार नीट करायला आलं तर सुवीर नीट करत होता. थँक्यू.